नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात द.स. काकडे यांच्या कुकडी काठच्या कथा या कथासंग्रहातली कथा मुके दुःख. दसरा कधीच संपला होता. दिवाळी तोंडावर येणार होती. तरीही माझ्या 7 एकर रानातली बाजरी कापणी वाचून तशीच राहिली होती. 4-5 दिवसात बाजरीची कापणी केली नाही तर मोत्यासारखे चांगले टप्पोरे दाणेदार पीक पदरात पडणार नाही. सगळी रानपाखरं मोकळ्या झालेल्या इतर शिवारातून आपल्या पिकावर टोळधाडीगत तुटून पडतील. कणसं पार चाटून टाकतील. त्यात आभाळ पाठीवर घेऊन हिंडणारे फासेपारधी, भिल्ल, बेरड रात्रीची कणसं खोडून नेतील. अशा अर्थाची 4-5 पत्र झुंबरनी मला पाठवली. झुंबरची पत्र मी वाचली. मी मुंबईला माझ्या लेखनात होतो. त्यात एका TV सिरियलचं काम माझ्याकडे आलं होतं. गावी जाऊ नये असंच वाटत होतं. अर्थात या न जाण्याच्या विचारामागे माझं लेखन नव्हतं तर झुंबर होती. झुंबरचं लग्न झालं होतं. तिचं लग्न मला आवडलेलं नव्हतं. माझ्या मनाविरुद्ध ते घडलेलं होतं. पण नंतर वाटलं गावी जायला हवं. झुंबरचं नवीन जीवन बघायला हवं. 7 एकर पीक कापणीचंही निमित्त मिळेल. हे 4 पत्रांनी ते निमित्त मिळवून दिलेलं होतं. गेलो गावी. साहेब, मला तुमच्या पायाचं दर्शन घेऊ द्या. झुंबर मला बघून तिच्या झोपड्यापुढे आली. पण मी तिला पायाला हात लावू दिला नाही. मी मागे झालो. म्हणालो, झुंबर अगं अर्जंट पत्र टाकलीस. एका पाठोपाठ 4-5 पत्र. अहो परिस्थितीच तशी आहे. समदेच्या कापण्या आटोपलेत. आपलं कापणीचं रान बघायचाला. ते बघू सावकाशीनं. अहो समधी मोत्याची रास आहे. हां, पोटापेक्षा पिकाची काळजी घेणारी झुंबर. मला तिचं बोलणं टाळता नाही आलं. मी तिच्याबरोबर लगेच 7 एकरात निघालो. बाकीची रानं कापणीनं उलगली होती. तूर, मठ, हुलगा, उडीद ही कडधान्य तेवढी जमिनीवर आपली हिरवीगार पखाल घेऊन उभी होती. तूर आपली पिवळी फुलं आणि लागलेल्या कोवळ्या शेंगा अंगावर घेऊन आपलं रूप दाखवत होती. 7 एकराच्या आसपासच्या रानात लोकांनी कापणी झालेल्या बाजरीच्या पेंड्यांचे घोडे उभे केले होते. पेंड्या सुकल्या की मग सुड्या उभ्या राहणार होत्या. मग बाजूला जमीन साफसूफ करून खळं केलं जाणार होतं. माझ्या 7 एकरातली बाजरी चांगली दाणेदार होती. कापणीसाठी अवघडून उभी होती. दाणेदार कणसांचं ओझं बाजरीच्या वाटांना जड झाल्यानं ती वाकली होती. बाजरीचं पीक एकूण भन्नाट आलेलं होतं. बाजरीची ताटं जागोजागी वाळली होती. त्यामुळे त्यांना विळा लावताच ती मोडून खाली पडणार होती. वाळूनं कोळ झालेल्या बाजरीच्या अशा ताटांची कापणी करणं कठीण होतं. अशा ताटांची कापणी करण्याऐवजी त्यांची जाग्यावर कणसं छाटणं आवश्यक होतं. साहेब, पाहिलं का समदं पीक? हो पाहिलं. 15 दिवसात किती पत्र धाडली मी? 4 का 5 पत्र मिळाली. मग पहिल्याच पत्राला आला असता तर जागजागी अशी वाळलेली बाजरीची ताटं दिसली नसती ना? यटाळणी एकदम सोपी गेली असती का नाही? अगं पण माझी लेखनाची कामं, कथा, कादंबरी, सिनेमा, TV सिरियलचं लेखन. अहो तुम्ही इकडं 7 एकरातल्या घरात लिवत बसला असता तर काम सोपं झालं असतं ना कापणीचं. तुम्ही पैसे द्यायला हाय असं म्हणल्यावर गडी माणसं आलीच असतील लगेच. मी सांगितलं ना, साहेब अहो वर्षाची बेग मी. वावरातलं पीक म्हणजे शेतकऱ्याचं पोट. हे पीक नीट सांभाळायला लागतं. ते वाढताना ध्यान ठेवावं लागतं. मग त्याची समधी इगतवारी करून घरात न्यावं लागतं. तेव्हा ते पोटाला लागतंय बघा. झुंबरचं तत्त्वज्ञान मी ऐकलं आणि मंत्रमुग्ध झालो. लेखक माणूस मी, पण तिच्या त्या तत्त्वज्ञानाला मी मानलं. काय गं, तुझा मालक कुठे गेलाय? मी तिच्या नवऱ्याची चौकशी केली तशी तिने मान खाली घातली. मग हळूच तिने गावाच्या दिशेनं नजर केली. काय बोलावं, कसं बोलावं तिला कळेना. ते गावात गेलीत घिसाड्याकडं. बाजरीच्या कापणीसाठी विळं दिलं शेवटायला. चांगलं धारदार विळा असलं का कापणीला चांगलं. तुझ्या नवऱ्याचं नाव नाही सांगितलंस. मी तिच्याकडे उदासपणे पाहिलं तशी ती चपापली.
खालचा ओठ दाताखाली दाबत ती तशीच 7 एकराच्या जमिनीची माती पायाच्या अंगठ्यानं टोकरत राहिली. नवऱ्याचं नाव ती सांगणार नव्हती, घेणार नव्हती. खरं तर तिचा बापच माझी 7 एकर जमीन अर्धलीनं करत होता. गावी शाळेत असल्यापासून मला लेखनाचं वेड. कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला ते जाणवलं. म्हटलं मुंबईला गेलो तर लेखनामुळे नशीब उजळेल. या खेडेगावात लेखनाची माती होईल. त्यातून मी एकटाच, ना आगा ना पिछा, ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण. ही वडिलोपार्जित 7 एकर जमीन तेवढी. माझ्या एकट्याच्या पोटाला ती मोप होती. ती अर्धलीनं जरी दिली तरी मला पोटापाण्याची चाकरी करण्यासाठी गरज नव्हती. एकट्या जीवाला असं लागतं की ते. ह्या झुंबरचा बाप प्रामाणिक, त्याच्यात लबाडपणा नव्हता. मला मानणारा होता तो. तो म्हणाला, अहो जगाच्या पाठीव कुठं बी जा, मी तुमची जमीन सांभाळतो. तुमच्या अर्धलीचा वाटा तुम्हाला देत जातो. हां, पण मी मुंबईला राहायचं आहे म्हणतो. राहावा की, फक्त पत्र पाठवत जावा. पत्र टाकलेलं जोडपत्र देत जा, म्हणजे मी लगेच 7 एकराची आणि माझी खुशाली कळवत जाईल. आणि वारसातनं कधी या येड्या जीवाची आठवण झाली तर येत जा आणि तुमचा हिस्सा घेऊन जात जा. झुंबरच्या बापाची मला नेहमी कणव यायची. आधीच तो गरीब, त्या देवानं त्याला एक सोडून 7 मुली दिल्या होत्या. देवानं त्याच्या वंशाला एक तरी दिवा द्यायचा, पण सगळ्या पणत्याच दिल्या होत्या. त्यामुळे तो नेहमी दुःखी कष्टी असायचा. तसा मी वयाच्या 10व्या वर्षापासून पोरका होतो, दुःखी होतो, तरी मीच त्याला धीर द्यायचो. ह्या मुलींना मुलगा मान असं म्हणायचो. पण तो अडाणी जीव, त्याला माझं पटणं कठीण होतं. पण 7व्या मुलीनंतर मात्र त्याने आपल्या डोक्यातनं मुलग्याचं खूळ काढून टाकलं होतं. 7ही मुलींची नावं त्यांनी चांगली शोधून ठेवली होती. 7व्या नंबरचं नाव मला खूप आवडायचं. तीच झुंबर. झुंबरला मी शाळेत टाकलं होतं. तिचं सगळं शिक्षण मी करीन असं मला वाटलं. पहिल्या 3 नंबरच्या मुलींची लग्न मी गावी असतानाच झाली. मीच त्यांना चांगली स्थळंही बघून दिली होती. पैसा पण मीच दिला होता. मला काही त्या मुली परक्या नव्हत्या. ते 4 लग्नांनंतर मी मुंबईत गेलो. कथा, कादंबरी, सिनेमा, TV सिरियल, लेखनात धडपायला लागलो. त्यात मी चांगला स्थिरही झालो. लेखनाशिवाय माझं जग नव्हतं. लेखन, लेखन आणि फक्त लेखन. झुंबरच्या 4थ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हापासनं गाडं घसरलं. तिच्या बापानं अंथरूण धरलं. त्याला उभं राहता येईना. खूप खर्च झाला. त्याला मी पुण्याला, मुंबईला सगळ्या डॉक्टरांना दाखवलं. ब्लड, युरिन टेस्ट झाल्या, एक्सरे झाले. रोगाचं निदान होईना. तो खंगत चालला. पोटात अन्न जाईना. अंगातलं रक्त गेलं. पालीसारखा पांढरा फटक पडला. झुंबरच्या बापाने मला हात जोडले. मी त्याच्यासाठी खूप धडपडलो, पैसा खर्च केला. पण इथून पुढे मी त्याच्यासाठी काही करू नये असं तो सांगायला लागला. माझे उपकार तो फेडू शकणार नाही असं त्याला वाटत होतं. एक दिवस मला मुंबईला पत्र आलं. झुंबरनीच लिहिलं होतं. तिचा बाप देवाघरी गेला. मला खूप वाईट वाटलं. माझी 7 एकर जमीन प्रामाणिकपणे करणारा एक भावडा जीव गेला होता. झुंबरच्या बापाची दशक्रिया मीच केली. त्याच्या नातलगांना मी जेवण दिलं. त्यावेळी झुंबरची आई खूप रडली. रडताना आणि गळा काढताना ती मला खूप नावाजत होती. म्हणाली, साहेब होते म्हणून आजारात पोरींच्या बापाला त्रास नाही झाला ग बयो. झुंबरच्या बापाचं किंवा तिच्या बहिणींच्या लग्नाचं जे काही मी केलं त्यात मला काही वाटलं नाही. एक कर्तव्य मी पार पाडलं होतं. त्यांनी माझी 7 एकर जमीन उत्तम केली होती. त्याच्यामुळे ती जमीन अक्षरशः पिकं बदाबदा ओकत होती आणि त्या पिकानं मला पैसा मिळाला. तोच पैसा मी त्याच्यासाठी, त्याच्या मुलींसाठी खर्च केला. साहेब, आता तुमचे 7 एकर जमीन दुसऱ्या कोणाला अर्धलेनं देऊ नका बरं का. माझ्या बहिणीकडं ठेवा. मी आहे ना तिच्या पाठीशी. झुंबरचा मामा दशक्रिया कार्यक्रम संपल्याच्या दुसऱ्या दिवशी मला म्हणाला.
झुंबरचा मामा तसा अधूनमधून त्यांच्याकडे पूर्वीपासून येत असायचा. त्याची परिस्थिती कशी होती हे मला माहिती नव्हतं. त्याच्या घरी किती माणसं आहेत, त्याला मुलं किती आहेत, याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं. पण आता त्याच्या बहिणीचा म्हणजे झुंबरच्या आईचा आणि तिच्या राहिलेल्या 3 मुलींच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. 7 एकर जमीन झुंबरकडे ठेवली तर तो त्यांना मदत करणार होता. त्यांचे सगळे व्यवहार तोच पाहणार होता. माझी ना नव्हती. मग मी मुंबईत रमलो, गावचं सगळं विसरलो. पण पुढे 3 वर्षात झुंबरच्या आईने पण आपलं आटोपतं घेतलं. मामानीच मग जमेल तशी त्या मुलींची लग्न केली. 5 आणि 6 नंबरच्या मुली तर त्यांनी रस्त्यावरच्या भिकाऱ्याला द्याव्यात अशा घरात दिल्या. झुंबरनी मला हे पत्राने कळवलं तेव्हा त्या मामाची मला प्रचंड चीड आली. मी गावी गेलो. माझ्याकडे बघून तो छदमीपणे हसला. मला म्हणाला, मी मामा आहे पोरींचा. पोरींचं लग्नच केलंय ना मी. तमाशात नाही ना उभ्या केल्या त्यांना नाचायला. मी काय बोलणार होतो. मी झुंबरकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आता तीच लग्नाची राहिली होती. ती आता मॅट्रिकच्या वर्गात होती. मी म्हणालो, मामा झुंबरचं लग्न तरी लवकर करू नका. मी तिचं कल्याण करीन. तुम्ही कल्याण करणार झुंबरचं म्हणजे? हे बघा, तिला मॅट्रिकनंतर मी मुंबईला घेऊन जाणार आहे कॉलेजला. म्हणजे कॉलेज शिकवणार होय? हो, तिला हॉस्टेलला ठेवीन मी मुलींच्या. तिचं सगळं शिक्षण मी करीन. मग ती प्रोफेसरीण होईल. तिला बंगलेवाला नवराही मिळेल. काय म्हणला? माझं बोलणं ऐकून तिच्या मामानं आपल्या छातीवरच हात धरला. जणू त्याला माझं बोलणं ऐकून हार्ट अटॅकच आलेला होता. मी माझ्या शब्दाप्रमाणे करतो हे त्याला माहिती होतं. त्या माझ्या बोलण्याने झुंबरला गहीवरून आलं. साहेब आपल्या पाठीशी आहेत, ते आपल्याला खूप शिकवणार. मग आपण मुंबईच्या कॉलेजात मोठ्या मास्तरीण होणार. मग पुढे आपलं सगळं चांगलंच होणार. पण मी मुंबईला गेलो आणि तिच्या मामानं सारा डाव साधला. त्यांनी झुंबरला आपल्या गावी 2 दिवस चल म्हणून सांगितलं आणि आपल्या थोरल्या पोराशी तिचं एका मंदिरात लग्न लावून टाकलं. तो मुलगा मुका होता. त्याला बोलायला येत नव्हतं. त्यांनी सगळी कालाकांडी केलेली होती. आणि हे सगळं झुंबरने मला पत्रांनी कळवलं. मी गावी गेलो. तिचा चेहरा फार उतरला होता. मी पण फार हादरलो होतो. खरं तर झुंबर मला खूप आवडली होती. तिच्या सगळ्या बहिणीत ती वेगळीच होती. तिचे केस पिंगट होते, डोळे काहीसे घारे होते. कवड्याचं रान तिच्या साध्या अंगावर सांडलंय असं तिचं ते गोरपान रूप बघून वाटत होतं. हसताना तिच्या देखण्या चेहऱ्याच्या गालांवर खळ्या पडत होत्या. माझ्या हृदयात मी तिला साठवून ठेवली होती. म्हणून तर तिचं शिक्षण मी करीन असं मी तिच्या बापाला सांगितलं होतं. तिला प्रोफेसरीण करीन, बंगलेवाला नवरा तिला मिळवून देईन. आणि हे झुंबरलाही माहिती होतं. पण तिच्या मामाने तिचं सगळं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलं होतं. त्या राक्षसी मामाला मी फडाफडा बोललो. त्याचा शर्ट धरून मी त्याच्या थोबाडीत मारण्यासाठी हात वर केला. तर तसं करू नये असं डोळ्यात अश्रू आणून तिने मला सांगितलं. मी हात खाली घेतला. मग तीच म्हणाली, साहेब आता 7 एकर जमीन मी करीन. माझा नवरा आहे सोबतीला. मी 7 एकरात झोपडं बांधून राहीन. झुंबरचं ऐकलं आणि न बोलता मी मुंबईला परत आलो. तिच्या मामानं आपल्या मुक्या पोराचं लग्न साधलं होतं. त्या मुक्या पोराच्या पोटाचा पण प्रश्न झुंबरमुळे 7 एकर अधुलीनं ठेवून सोडवलेला होता. झुंबरला सुखात ठेवल्याशिवाय साहेब राहणार नाहीत हे त्याला माहिती होतं. झुंबरच्या लग्नानंतरच्या त्या पहिल्याच पीक कापणीला गावी जाण्याची माझी इच्छा नव्हती. झुंबरला मी त्या मुक्या नवऱ्याच्या बरोबर संसार करताना बघूच शकणार नव्हतो. आणि म्हणूनच तिची 4-5 पत्र मुंबईला आली तरी मी गेलो नाही. माझं लेखनकाम नेहमीचं होतं. तो माझा व्यवसाय झाला होता. तसं लेखनात मी आता स्थिरावलेलो असल्यानं 7 एकरच्या घरात पण ते लिहू शकत होतो. मुंबईला फेरी मारून सगळी ॲडजस्टमेंट करू शकत होतो.
माझे प्रकाशक, प्रोड्युसर, मी सांगीन ते ऐकणारे होते. आत्ता झुंबर आणि मी 7 एकरातलं बाजरीचं पीक पाहत होतो. कापणी कशी करायची, किती गडी माणसं कापणीला घ्यायची, हे ती मला सांगत होती, पण माझं चित्तच थाऱ्यावर नव्हतं. मी तिला डोळे भरून पाहत होतो. ती शरीराने उतरली होती. चेहऱ्यावरचं तेज गेलेलं होतं. केवड्याचं गोरपान शरीर, पण ते उन्हातल्या कष्टानं आता केवड्याचं वाटत नव्हतं. झुंबर, लग्नाला किती महिने झाले? ती बोलली नाही. लग्न झाल्याचा तिला आनंद नव्हता, सगळं दुःखच. झुंबर, खरं सांगू का, तुझं लग्न झालंय असं मी मानत नाही. माझं ते बोलणं ऐकलं आणि ती चापापली. अहो साहेब, मला साहेब म्हणतेस? मग काय तुमच्या नावानं हाक मारू होय? का काय हरकत आहे? हरकत तुमची नसन व पर काय? बोलून उपयोग काय शरदराव? शरदराव? हां, नुसतं शरद नाही म्हणणार मी. म्हणजे या शरदचं मन तुझ्यावर होतं हे तुला माहिती होतं? उगा का तुम्ही मला प्रोफेसरीन करणार होता? बंगलेवाला नवरा करून देईन ही भाषा करत होता? बाईच्या जातीची मी. पुरुषाचं प्रेम बाईला लगे कळतं. झुंबर, आणि म्हणून तर मी जिद्दीने शिकत होते ना. वर्गात नंबर बी काढत होते. काय सांगतेस? बापानं पण मला तशी कल्पना दिलती. आईला बी माझं मन माहिती होतं. झुंबर, मी व्याकुळ होऊन बोललो. ती काहीच बोलली नाही. पण झुंबर, तुझ्या मामानं सगळा नाश केलाय. तुझं लग्न त्यांनी त्याच्या त्या मुक्या पोराशी करून टाकलं. आमच्या पाठीमागे पावलं वाजली. मी वळून पाहिलं. झुंबरचा तो मुका नवरा हातात धारधार वेळे घेऊन गावातनं आलेला होता. त्या वेळ्यांनी 7 एकरातल्या बाजरीची कापणी करायची होती. मी त्याच्याकडे पाहिलं. तो काळा सावळा होता. अस्वलासारखे सगळ्या अंगावर केस दिसत होते, पण त्याच्या डोळ्यात मात्र हिंस्त्र भाव होते. त्या दोघांच्या रूपसौंदर्यात जमीन आसमानाचा फरक होता. झुंबरला त्या मुक्याशी प्रेमानं बोलता येत होतं का नाही? तो मुका तिच्याशी कसं बोलत असेल? तिला त्याचं ते प्रेम आवडत असेल? तो मुका तर मला रानरेडा वाटला. भरल्या पिकात रानरेड्यानं सुसाट सुटावं आणि सगळं पीक नासाडून टाकावं, तसा तो रासवट नवरा झुंबरच्या सौंदर्यवान देहाला कुस्करून टाकत असेल. आणि झुंबर, साहेब घरी चाला की. माझ्या मनातले भाव ओळखून झुंबर मला म्हणाली. तिच्या नवऱ्याशी मी बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मी कोण आहे हे त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी मला बघून तशी ओळखही दाखवली. तेवढ्याच तेवढा त्याला प्रतिसाद दिला. एकदम कसं तोडून टाकायचं त्याला. पण माझ्या लेखी तो झुंबरचा नवरा नव्हताच. झुंबरच्याच झोपड्यात गेलो. चहा पाणी झालं, जेवण झालं. मी फारसा जेवलो नाही. झुंबरच्या ते लक्षात आलं. कामाला ती वाघ होती. तिने लगेच 15-20 जोड्या बाजरीच्या कापणीला लावल्या. झुंबरनं उन्हातानात त्या मजुरांसोबत वेळा घेऊन कापणी करावी हे मला आवडणारं नव्हतं. तिने माझ्याबरोबर झाडाखाली बसून त्या सगळ्या 15-20 जोड्यांवर लक्ष ठेवावं असं मला वाटत होतं. तिचा नवरा हातात वेळा घेऊन बाजरी कापण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या मागे झुंबरही निघाली. झुंबर, अगं तो मुका कापणी करेल, तू कशाला त्याच्यासोबत? साहेब, आता कसली आमची फाटाफूट करता हो? अगं आपण बोलत बसू झाडाखाली. आपण माझा नवरा, त्याला काय वाटन? तो मुका तर आहे. साहेब, ती एवढंच बोलली आणि वेळा घेऊन निघून गेली. मुक्या नवऱ्याच्या बरोबर सपासपा वेळ्यानं बाजरीच्या पिकाची कापणी करायला लागली. बाजरीचं पीक आडवं करायला लागली. 3 दिवस मी 7 एकरात झाडाखाली बसून सगळ्या बाजरीची कापणी पाहत होतो. 15-20 जोड्यांनी 3 दिवसात 7 एकराच्या रानातली सगळी बाजरी कापणी केली. आळशा धडाधडा त्यांनी बांधल्या. त्याचे घोडे लगेच उभे केले. 4थ्या दिवशी झुंबरनं साध्या गडी माणसांकडनं ती गुड वाहणी केली आणि त्याच्या सुड्या उभ्या केल्या. बाजरी सारी काळगेली होती. ताटांना ओल कमी होती, त्यामुळे त्या पेंढ्यांच्या सुड्या केल्या.
चांगल्या दणदणीत 5 सुड्या लागल्या. आपले शेंडे दाखवायला लागल्या. एका रांगेत 5 मंदिरं उभी करावी तशा त्या सुड्या दिसायला लागल्या. 7 एकरातलं बाजरी कापणीचं काम संपलं. वावर सगळं मोकळं मोकळं दिसायला लागलं. त्या मोघड घालून कापणी केली की गहू हरभरा पेरता येणार होता. वावराला ओल होती. ते काम पण लगेच करायला झुंबर तयार होती. सगळ्या जोड्यांची मजुरी मी देऊन टाकली. वर प्रत्येक जोडीला मी 50-50 रुपये बक्षीसही दिली. त्या 3 दिवसात 7 एकरात मी झुंबरकडे नजर ठेवून होतो. भर उन्हात ती नवऱ्यामागे सावलीसारखी होती. जराशीही बाजूला होत नव्हती. त्याला तहान लागो भूक लागो तो पाणी मागायचा. ती अर्धांगी त्याच्या हातात थंड पाण्याचं गाडगं दे. त्याला भूक लागली असेल तर त्याच्या हातावर भाकर आणि भाकरीबरोबर कांदा मिरची ठेवी. रात्री उशिरापर्यंत त्या मुक्याचे कष्टानं दमलेले पाय ती दाबत राही आणि तो निर्बुद्ध मुका. त्याला तिची कसलीही फिकीर नव्हती. तो कधी ढाराढूर होऊन घोरत पडे. त्याच्या त्या घोरण्याच्या भयान आवाजात झुंबर अंतर टाकून अंथरुणावर पडे. त्या 3 दिवसात तिला मी झोपड्यात शांतपणे झोपलेली पाहिली नाही. रोज मध्यरात्र उलटल्यावर मी झोपड्याच्या सापटीतून सगळं बघत होतो. माझी ती 4थी रात्र होती. त्या झोपड्याच्या अंगणात मध्यरात्र उलटल्यावर मी आलो. आकाशातली चंद्रकोर मी पाहिली आणि झोपड्याचं ते कमजोर दार आत लोटलं. झुंबर सावध झाली. अंथरुणावर उठून बसली. तिचा तो मुका नवरा तोंड उघडं ठेवून अजगरागत सुस्त पडलेला होता. त्याला कुंभकर्णी झोप लागली होती. आपलं कुंकू लावणारी एक देखणी बायको आहे आपल्याला याची त्याला जाणीवही नव्हती. आभाळ ढगाळून आलं. काळ्या ढगानाड चंद्रकोर गेली आणि झोपडीतली चंद्रकोर बाहेर आली. साहेब, हा बोल. साहेब, मला वाटलंच होतं तुम्ही येणार. झोपड्यात माझ्यासाठी येणार. म्हणजे तू माझ्याप्रमाणे अंथरुणावर तडफडत असतेस. माझी आठवण रोज येते. ती काही बोलली नाही. ती झोपड्यापासून 20-25 पावलांवर असलेल्या मोठ्या आंब्याच्या झाडाकडे चालत गेली. माझ्या उरात नाजूक धडधड झाली. झुंबर माझ्यासाठीच तर आलेली नसेल. झुंबर, मी तुझ्याशी लग्न करणार होतो तुला प्रोफेसरीण केल्यावर. साहेब, आता तो विषय संपलाय ना. हे बघ झुंबर, तुझी इच्छा असेल तर काय, तर तू या मुक्याला सोडू शकतेस. म्हणजे कायद्यानं काडीमोड घ्यायचा, घटस्फोट. तुला कुठलं सुख आहे ग या जनावरासारख्या मुक्या माणसाकडून. साहेबाव, हां बोल. साहेबाव, तो एक मुका जीव आहे. पण मी तर चांगली बुद्धी असणारी शहाणी तरुण पोर आहे ना. मी कसा घटस्फोट देऊन तुमच्या संगती राहू. लग्न करू की आपण. तुझं हे मुकं दुःख मला नाही पाहवत. नाही साहेब, नाही जमायचं आपल्या लग्नाचं. तू काय पाहिलंस या मुक्या माणसात. साहेबाव, माझ्या कपाळी सटवीनं अक्षर लिवलं तर मुक्या दुःखाचं मला ते भोगाय पाहिजे. तुमच्या झुंबरला मोहात पाडू नका तुमच्या लग्नाच्या. अगं पण हे बघ, मी सगळं कायदेशीर करतो ना. तुला काहीच त्रास होणार नाही. साहेब, मला समजून घ्यायचं नसनच ना तर तुमची 7 एकर जमिनीची अर्धेली मी सोडून देते. माझ्या नवऱ्याला घेऊन मी दुसऱ्या जमिनीवर कष्टाला जाईन. ती बोलली आणि पाठमोरी होऊन ताड झोपड्याकडे चालत गेली. आत गेल्यावर तिने दार बंद करून टाकलं. झुंबरचं ते बोलणं, ते वागणं माझं मन भरून आलं. सुन्न मनाने मी माझ्या 7 एकरातल्या घरात आलो. कंदिलाची वात मी बारीक केली होती, ती वात मोठी केली. घरभर प्रकाश पसरला. टेबलावर लेखनाचं साहित्य होतं. पेन हातात घेतला, कोरे कागद पुढे ओढले. माझ्या डोळ्यांपुढे झुंबरचा आणि माझा सगळा जीवनपटच उभा राहिला होता. आता तो कथेत मांडण्यासाठी मी सरसावलो. माझ्यातला लेखक झुंबरच्या त्या मुक्या दुःखानं गदगदला. मी लिहायला सुरुवात करण्यापूर्वी कथेचं नाव लिहिलं.
मुके दुःख. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता काकडे लिखित कथा मुके दुःख. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.